नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मुंबई महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध पक्षाचे संख्याबळ स्पष्ट झाले असून त्या आधारे महापालिकेतील समित्यांमध्ये प्रतिनिधित्व निश्चित मानलं जात आहे। मात्र सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती यंदा विशेष चर्चेत आली आहे, कारण या समितीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे संख्याबळ समसमान झाले आहे। स्थायी समितीवर सत्ताधारी बाजूने भारतीय जनता पार्टीचे 10 आणि शिवसेना शिंदे गटाचे 3 सदस्य आहे। या दोन्ही पक्षाची युती झाल्याने सत्ताधारी गटाचे एकूण संख्याबळ 13 झाले आहे। दुसरीकडे विरोधी बाकावर बसलेले शिवसेना ठाकरे गटाचे 8, काँग्रेस 3 तर मनसेचा 1 आणि एमआयएमचा 1 सदस्य आहे। त्यामुळे विरोधकांचेही एकूण संख्याबळ 13 इतके आहे। या समसमान स्थितीमुळे स्थायी समितीत कोणताही निर्णय परती करणे सत्ताधाऱ्यांसाठी सोपा राहणार नाही। अर्थसंकल्पीय मंजुरी, मोठा प्रस्ताव, धोरणात्मक निर्णय अशा प्रत्येक टप्प्यावर विरोधकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात स्थायी समितीत प्रत्येक बैठकीत राजकीय गणित आणि समसमान अधिकार महत्त्व येणार असल्याचे चित्र आहे। दरम्यान शिक्षण समितीच्या 22 सदस्यांमध्ये भाजपचे 9, शिवसेना उभाटा 6, शिवसेना 3, काँग्रेस 2 तर इतर मनपा आणि एमआयएम हे 2 सदस्यत्व मिळणार आहे।